नमस्कार. आज आपण हरिपाठाचा 24 आणि 25 असे दोन अभंग बघणार आहोत. नेहमीप्रमाणे आपण आपली सुरुवात प्रार्थनेनी किंवा श्लोकानी करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. हा जो हरिपाठातला अभंग 24वा आहे, जप तप कर्म क्रिया नेम धर्म, हा अभंग आणि पुढचा 25वा अभंग, हे दोन्ही अभंग खरं जर पाहिले तर पूर्वीचीच रिव्हिजन आपले केली गेलेली आहे. याच्यामध्ये पूर्वीचाच श्लोक जो होता, आपण जर याच्या आधीचे बघितले, तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी, हा 12वा श्लोक आहे किंवा अभंग आहे, किंवा ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिविण नेम नाही दूजा, हा 20वा अभंग आहे. तसं सर्वाघटी राम देहादेही एक, हा 16वा अभंग आहे. असे जे अभंग आहेत त्याच पुन्हा इथे वेगळ्या पद्धतीने पण तेच सांगितलेलं आहे. त्यामुळे हे थोडस रिपीटेशन म्हणूया किंवा रिव्हिजन म्हणूया, ती आपल्याकडनं हरिपाठामध्ये करून घेतली आहे. त्याचं कारण असं आहे की हे शेवटचे जे अभंग आहेत ते सर्व अभंग आपल्याला पुन्हा पहिल्यापासूनची सगळी आठवण करून देतात आणि त्यामुळे आपल्या मनावरती ते बिंबवलं जातं. हा उद्देश असल्यामुळे हे साधारणपणे आध्यात्मिक ग्रंथामध्ये अशा पद्धतीचं आपल्याला आढळतं की पुन्हा ते सगळं पुन्हा पुन्हा सांगितलं जातं. ते आपल्या मनावर बिंबण्यासाठी असतं आणि म्हणून हाही अभंग याच पद्धतीचा आहे, जो आपण आता 24वा अभंग बघणार आहोत. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वा घटी राम भाव शुद्ध न सोडी रे भावो टाकी रे संदेहो राम कृष्णी टाहो नित्य फोडी जात वित्त गोत कुळ शिळ मात भजे का त्वरित भावना युक्त ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले. जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वाघटी राम भाव शुद्ध. हा मी म्हटल्याप्रमाणे हरिनाम हाच आपला नेम असावा, असं आपण ह्याच्या मागेही पाहिलेलं आहे. हा नेम म्हणजे नित्याचा नेम आहे. नित्य नेम असं आपण मागच्या ह्याच्यात बघितलं होतं. नित्याचा नेम म्हणजे नित्य जे आहे, शाश्वत जे आहे, तो जो हरी आहे त्याचा नेम करायचा आहे, म्हणजे त्याचं सतत स्मरण करायचंय. आणि किंवा नित्य नेम, नेहमी नेहमी नित्यानी तेच तेच म्हणायचंय. अशा दोन्ही पद्धतीने याचा अर्थ घेतला जातो. आता ह्या सगळ्यामध्ये सर्वाघटी राम भाव शुद्ध, मग प्रत्येक ठिकाणी ह्या चराचरामध्ये भगवंत भरलेला आहे हे आपल्याला अध्यात्मामध्ये वारंवार सांगितलं जातं. आता चराचरामध्ये भगवंत भरलेला आहे म्हणजे सर्व प्राण्यांमध्ये घटाघटामध्ये तो भरलेला आहे. हा जो भगवंत विराजमान झालेला आहे प्रत्येकाच्या देहामध्ये, ती जी अस्तित्व भावना आपली आहे ती तिथे निर्माण झाली पाहिजे. अस्तित्व भावना निर्माण झाली पाहिजे म्हणजे काय, तर आपल्याला सुद्धा तसं जाणवलं पाहिजे, हे आपल्या अंगात मुरायला पाहिजे.
पण आपलं असं होत नाही. आपण कुत्र्याला वेगळा समजतो, हत्तीला वेगळं समजतो, स्वतःला मनुष्य समजतो. हे वेगवेगळं समजत असतो. पण जर संत पाहिले, तर ते मात्र या चराचरामध्ये भगवंत भरलेला आहे असं म्हणून आपल्या आचरणातनं सुद्धा त्यांच्या आपल्याला दिसून येतं. आता ह्या सगळ्यामध्ये आपण नामदेवांचं उदाहरण आहे, एकनाथांचं उदाहरण आहे, की गाढवाला त्यांनी पाणी पाजलं. गंगेला जे नेण्यासाठी त्यांनी ठेवलेलं होतं कावडीमध्ये, ते त्यांनी पाजलं. किंवा नामदेव जे होते ते तुपाची वाटी घेऊन त्या कुत्र्याच्या मागे धावले. "अरे, अरे, पुरणपोळी घेतलीयस, त्याच्यावर तूप घालायचं राहिलं." असं म्हणून ते पण बाहेर पडले. पण त्यांना त्याच्यामध्ये भगवंत दिसत होता. हा जो प्रकार आहे, ही अस्तित्व भावना आहे. ती अस्तित्व भावना जशी-जशी आपल्यामध्ये जास्त वृद्धिंगत होते, तसं-तसं आपल्याला चराचरामध्ये भगवंत दिसायला लागतो. सर्वाघटी राम भाव शुद्ध. जेव्हा आपला शुद्ध भाव असतो, तेव्हाच हे दिसू शकतं. आणि मग हा शुद्ध भाव येण्यासाठी हा जो आपल्या मनामध्ये जी अस्तित्व भावना असते, ती काही वेळेला संशयामुळे क्षीण होते असं म्हटलं जातं. बेलसर यांच्या पुस्तकात असं म्हटलेलं आहे, की संशयामुळे ही क्षीण होते. हा संशय जो आहे, तो नामामुळे दूर होतो. आता हे संशय आपल्या मनामध्ये का निर्माण होतो? तर त्याचंही कारण आहे. संशय जो मनामध्ये निर्माण होतो, तर आपल्याला असं वाटतं, की भगवंताबद्दल असं सांगितलं जातं, की जाणीव सगळ्यांची एकच आहे. तुमची जाणीव, माझी जाणीव एकच आहे. कुत्र्याची जाणीव, हत्तीची जाणीव एकच आहे. मग ही जाणीव कोणती एक आहे? तर सुख-दुःखाची जाणीव असू दे, भीतीची जाणीव असू दे, भुकेची जाणीव असू दे, ही जाणीव एक आहे. पण आम्ही म्हणतो तसं कुठे होतं? चला, तुम्ही सर्वजण जेवलात, मी अगदी तृप्त झाले. असं मी म्हटलं जरी तोंडाने, तरी मलाही जेवावं लागतंच ना. म्हणजे मला असं वाटतं, की मग त्यांची जाणीव आणि माझी जाणीव वेगळी आहे. पण तसं होत नाही. खरं तर सर्वांची जाणीव एक आहे याचा अर्थ असा, की त्यांच्या भुकेची जाणीव, माझ्या भुकेची जाणीव एकच आहे. भूक लागली, की आम्हालाही खावंसं वाटतं, तसं त्यांनाही खावंसं वाटतं. त्याचप्रमाणे दुःख झालं, तर आम्हाला जसं वाईट वाटतं, तसं त्यांनाही वाईट वाटतं. ही जाणीव एक आहे याचा अर्थ, ही भावना सगळ्यांची एक आहे. हे जसं-जसं आपण आध्यात्मिक वाचन करतो, तसं-तसं आपल्या लक्षात येतं आणि त्यामुळे आपला जो संशय आहे तो क्षीण होत जातो. हा संशय भगवंत नामामुळेच दूर होतो असं म्हटलं जातं. म्हणजे त्याच्या नामस्मरणामध्ये, त्याच्या गुणवर्णनांमध्ये, त्याच्या कीर्तनामध्ये आम्हाला हे सतत ऐकवलं जातं आणि आमचा संशय दूर होतो. आता ह्या सगळ्यामध्ये जप, तप, पूजा, विविध कर्म जी आहेत, सत्कर्म जी सांगितलेली आहेत, व्रतवैकल्य सांगितलेली आहेत, ही सर्व सर्वसाधारणपणे शरीर शुद्धीसाठी, चित्त शुद्धीसाठी सांगितली जातात. कारण मग हे सर्वाघटी राम केव्हा दिसणार आहे? ज्या वेळेला भाव शुद्ध असेल तेव्हा. मग हा शुद्ध भाव होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला जप, तप, पूजा, अर्चा हे सगळं मनापासून करा असं सांगितलेलं आहे. मग हे केल्यामुळे आपली चित्तशुद्धी होते आणि चित्तशुद्धी झाल्यानंतर भगवंत आपल्यामध्ये स्थिरावतो. आणि हा स्थिरावल्यानंतर मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी हळू कळायला लागतात. त्या आपल्या आचरणात यायला लागतात. मग हे सगळं करत असताना काही वेळेला काय होतं, की साधकाचा अभिमान, फलासक्ती, कर्तव्याचा मद हे सगळं वाढण्याची पण शक्यता असते. त्यामुळे नेम कसा असायला हवा? तर नेम ज्यामुळे भगवंतातील आणि आपलं दोघांचं अंतर कमी होईल, याच्यासाठी ते नेम असायला हवेत. म्हणजे त्याच्या जितकं आपल्याला जवळ जाता येईल, तितका तो नेम आपण जसा करू तसा तो सफल होतो आणि आपल्याला सर्वाघटी राम दिसायला लागतो, कारण आपली चित्तशुद्धी होते. एकदा काय होतं, गोंदवलेकर महाराजांकडे एक बाई येतात. जवळ-जवळ 70 एक वर्षाच्या बाई असतील आणि त्यामुळे त्या महाराजांना विचारतात, की "महाराज अहो काय झालं? इतके वर्ष मी नित्य नेम करत असते. सातत्याने माझं चातुर्मासात नेम चालू असतात. काय विचारू नका.
मी 21 चतुर्थ्या केल्या, त्या आळणी चतुर्थ्या केल्या, नंतर काय ते 11 दिवे लावायचे ते केलं. मग काय गोपद्म वगैरे ही तर सुरुवातीला मी काढलीच. घरामध्ये एवढं सगळं होतं, पण सगळ्यांचं सगळं करून मी हे व्रत वैकल्य सगळीच अगदी पूर्ण केलेली आहेत, व्यवस्थितपणे पूर्ण केलेली आहेत. आणि माझ्याबद्दल तुम्ही शंकाच घेऊ नका. इतकी व्रत केलेली आहेत, इतक्या पद्धतीने केलेत, असं ती सगळं सांगत राहते. आणि हे सांगता सांगता ती म्हणते, आता उरलंच नाहीये कुठलं व्रत करायचं. त्यामुळे मला ह्या वर्षी जरा प्रश्न पडलाय, की आता आपण काय करावं? सांगितलेली सगळी व्रत वैकल्य मी केली. त्यावेळेला महाराज असं म्हणतात, आता मी तुम्हाला एक अगदी सोपं व्रत सांगतो. बहुतेक ते काही तुम्ही केलं असेल असं मला वाटत नाहीये. ती म्हणे, शक्यच नाही हो, इतक्या वर्षात सगळी व्रत वैकल्य मी केलीत. नाही म्हणे, ठीक आहे, मी सांगतो, तुम्ही करून बघा. हे जर तुम्हाला केलं असं वाटत असेल तर ठीक आहे. पण जर केलं नसेल तर हे व्रत तुम्ही नक्की करा. ते चातुर्मासामध्ये त्यांनी व्रत असं सांगितलं, की जे काही तुम्हाला बोलायचंय ते मी आणि माझे हे 2 शब्द वगळून तुम्ही प्रत्येक वाक्य बोला. मी आणि माझे. आता ती सांगतानाच इतकं मी माझेचं कौतुक करत होती. त्या अर्थी तिने हे व्रत नक्कीच केलेलं नव्हतं. म्हणजे मी आणि माझे हे 2 शब्द सोडून तुम्ही बोलण्याचं व्रत चातुर्मासात करा. त्याच्यासाठी काही करावं लागत नाही. फक्त स्वतःविषयी बोलू नका किंवा मी माझे हे शब्द सोडून बोला. हे सांगणं अगदी सोपं आहे म्हणे हे व्रत. त्याच्यासाठी तुम्हाला काही म्हणजे अंघोळीच्या आधी करू का नंतर करू, असं करू का तसं करू, काही मांडावे न लगे, काही सांडावे न लगे, अशा पद्धतीने ते व्रत आहे. म्हटलं महाराजांनी, की हे अगदी सोपं व्रत आहे. संत असंच सांगतात, की हे एकदम सोपं आहे. पण मी माझे या शब्दा व्यतिरिक्त वाक्य बोलायचं हे किती अवघड आहे. तिथे मौनच साधावं लागतं आणि जिथे मौन साधलं जातं, तिथे मीच विसर्जन व्हायला सुरुवात होते. आणि ह्या गोष्टीमध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा मी करून बोलत असते, त्यावेळेला आपोआपच माझा मी करता हा भाव वाढत असतो. पण ज्या वेळेला मीचं विसर्जन केलं जातं, त्यावर श्रद्धा असली, की ते निरपेक्ष बुद्धीने केलं जातं, की मी करता नाही, भगवंत करता आहे. आणि त्यावेळेला ती श्रद्धा आमची दृढ होते. आणि श्रद्धावान लभते ज्ञानम. सद्गुरु, संत यांची सुद्धा शास्त्रावरती श्रद्धा होती. त्यामुळे त्यांना आत्मज्ञान पटकन होत असे. पूर्ण श्रद्धा ठेवून ते करत असत. पण ही श्रद्धा एकदा ठेवली, की जे काही येतंय, जे काही घडतंय, तो प्रत्येक क्षण हा भगवंताच्या इच्छेने घडत असतो. हे एकदा लक्षात ठेवलं, ही एकदा भावना दृढ झाली, ही अस्तित्व भावना दृढ झाली, की आपोआपच आपल्याला ती सर्व साधनं करणं सोपं जातं. जे काही घडलंय ते भगवंताच्या इच्छेने घडलंय, यातूनही काहीतरी चांगलंच घडणार आहे, ही पॉझिटिव्ह वृत्ती ठेवायला लागते. ती ज्या वेळेला ठेवली जाते, त्यावेळेला आपोआपच आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा वाढते. जी शक्ती म्हणजे मंत्रशक्ती म्हणा, भगवंत शक्ती म्हणा, ईश्वर शक्ती म्हणा, ती आपल्यामध्ये वाढत जाते. आणि त्यावेळेला भगवंत हे साध्य आहे आणि आपण जे करतोय ती सगळी व्रतवैकल्य ही साधनं आहेत, याचं आपल्याला ज्ञान होतं. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं होतं, की जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वा घटी राम भाव शुद्ध. हा शुद्ध भाव निर्माण होण्यासाठी ही साधनं करायची असतात. पण साध्य मात्र भगवंत हे एकमेव असतं, हे लक्षात ठेवायचं. आणि ते ज्या वेळेला होतं, त्यावेळेला आपोआपच जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा, असं ज्ञानेश्वरीमध्ये 10व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे हा जो भक्तियोग आहे तो साधणं महत्वाचं आहे. मग हे झाल्यानंतर त्यांनी असं म्हटलेलं आहे, की न सोडी रे भावो, असं जे म्हटलेलं आहे, न सोडी रे भावो टाकी रे संदेहो. हा संदेह मनातून काढून टाक. रामकृष्णी टाहो नित्य फोडी. आता रामकृष्णी टाहो नित्य फोडी याचा अर्थ इथे त्यांनी टाहो फोडणं म्हटलेलं आहे.
एखादं हरवलेलं मूल असलं, आपण जत्रेमध्ये जातो किंवा एखाद्या खरेदी करायला दिवाळीच्या सीझन मध्ये जेव्हा लक्ष्मी रोड वगैरे ह्याच्यावरती जावं, तर इतकी गर्दी असते आणि त्यावेळेला आपणही ती खरेदी करण्याच्या ह्याच्यात मग्न असतो. आणि लहान मूल असेल, म्हणजे हात धरून चाललेलं जर मूल असेल, त्याचा हातही आपला सुटतो, कारण हातात पिशव्याही बऱ्याच असतात. अशा पद्धतीने आणि पुन्हा बघणं आपलं सगळ्या दुकानांमधनं चालू असतं ना, हे घेऊ का ते घेऊ, हे चांगलं दिसेल का ते चांगलं दिसेल. ह्या ह्याच्यामध्ये त्या मुलाचा हात आपला सुटून जातो आणि त्यावेळेला ते मूल घाबरं-घुबरं होऊन जातं आणि घाबरं-घुबरं होऊन गेल्यानंतर ते जोरजोरात आई, आई असं हाक मारायला सुरुवात करतं. वास्तविक पाहता त्याच्या भोवती एवढी माणसं असतात, पण त्याला आईशिवाय दुसरं कोणी दिसत नाही. आणि मग ह्या ठिकाणी ज्यावेळेला त्याला आईशिवाय दुसरं काहीही दिसत नाही आणि आई दिसली की त्याला बरं वाटतं. ते जसं कळवळून रडतं, ते धावत-धावत सगळं आईला शोधत राहतं आणि आई सुद्धा बरोबर एवढ्या गर्दीच्या ह्याच्यातनं त्याचा आवाज ऐकते. हे जसं आहे तसं भक्त आणि भगवंताचं असतं. म्हणून रामकृष्णी टाहू नित्य फोडी. म्हणजे पुन्हा हेच सांगितलेलं आहे, की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. रामकृष्ण म्हणजे तरी काय? राम आणि कृष्ण हे हरीचंच रूप आहे. त्यामुळे रामकृष्ण टाहो फोडी असं त्यांनी जे म्हटलेलं आहे, ती भक्ती या पद्धतीची असायला हवी, की त्या परमेश्वराला आर्ततेने साद घालायला हवी. म्हणजे तो नक्की येतो. आता ज्या वेळेला भक्ताला असं कळतं, की तुझ्याशिवाय आता मला कोणी नाहीये. तूच एक आहेस, असं ज्या वेळेला मला कळलं जातं, त्यावेळेला मात्र आपोआपच त्या भगवंताकडे जाण्याची ओढ आपली वाढते. आणि जसं आपण बघतो, की द्रौपदीसाठी तो धावून आला. तिने ज्यावेळेला आर्ततेने साद घातली, त्याच वेळेला तो धावून गेला. खरं म्हणजे त्याच्या आधी जर आपण बघितलं महाभारतामध्ये, तर तिने आधी पांडवांकडे याचना केलेली आहे, आपल्या नवऱ्याकडे याचना केलेली आहे. त्याच्यानंतर तिने द्रोणाचार्य, भीष्माचार्य यांच्याकडे याचना केली. तोपर्यंत भगवंत आलेला नाहीये. मग भगवंत काय म्हणतो, "तू मला कुठे हाक मारलीस तर मी येऊ?" ही आर्ततेने म्हणजे हाक जी आहे, ती जेव्हा तिने भगवंताला घातली, त्यावेळेला मात्र तो धावत आलेला आहे. आणि तेव्हाच हा जो भगवंत आहे, तो प्राप्त होतो. याचाच अर्थ असा, की आर्ततेने त्याला साद घालावी लागते. हे जसं लहान मूल टाहो फोडून आईला शोधतं, त्याप्रमाणे या भगवंताला शोधायला जायला पाहिजे. भगवंताला शोधायला जायला पाहिजे म्हणजे त्याची भक्ती करायला पाहिजे. वेगळं त्याला शोधायला जायची गरज नाही, कारण तो आपल्या अंतरातच भरलेला आहे, तोच चराचरात भरलेला आहे. त्यामुळे हा न दिसणारा भगवंत कधी दिसेल, अशी तळमळ लागायला हवी. ही भावपूर्ण साद घातली तरच तो येतो, असं त्यांना इथे म्हटलेलं आहे. कारण भगवंत हा श्रद्धेचा विषय आहे. जप तप करणाऱ्या माणसांमध्ये सुद्धा श्रद्धा असते. पण काही माणसांमध्ये हे सर्व करत असताना त्यांना भगवंताबरोबर जग सुद्धा खरंच वाटतं. आणि जग खरं वाटतं त्यावेळेला जीवनात जर विरुद्ध काही घटना घडल्या, सगळ्याच घटना आपल्या मनासारख्या घडत नसतात. पण ज्या वेळेला मनाविरुद्ध घटना घडतात, त्यावेळेला लगेच भगवंताबरोबरचं मन डळमळीत होतं. हे डळमळीत कसं होतं, की मी एवढं करते तरी मग माझ्याच नशिबी हे का? असा नेहमी आपल्याला एक प्रश्न पडतो. पण ह्याच वेळेला आपण दुसरा प्रश्न विचारू शकतो, की हे माझ्याच नशिबी का? कारण भगवंतानी ते सहन करण्याची शक्ती मला दिलीये, म्हणून ते माझ्या माथी आहे, इतरांच्या माथी नाही. दुसरा एक भाव ज्यावेळेला आपण म्हणतो, की हे माझ्याच माथी का? त्यावेळेला मग हे दुसऱ्याच्या चालणार आहे का? म्हणजे दुसऱ्याला त्रास झालेला चालणार आहे, पण स्वतःला त्रास झालेला चालणार नाही. ही भगवंतावरची डळमळीत झालेली श्रद्धा आहे. सगळ्यांना काही नाही, मला झालं ह्याचं कारण हे माझ्यामध्ये सहन करण्याची शक्ती आहे, हा दृढ भाव आणि ही शक्ती भगवंतानी मला दिलेली आहे, हा उत्कट भाव त्याच्यामध्ये असायला हवा. हे ज्या वेळेला होतं त्याबरोबर त्यावेळेला नामाबरोबरच त्या प्रार्थना करण्यामध्ये एक शक्ती निर्माण होते. आणि मग ही श्रद्धा पुन्हा पूर्वव्रत आणण्यासाठी नामस्मरणासारखा दुसरा मार्ग नाही, असं
माऊली आपल्याला इथे सांगते. आणि हे झाल्यानंतर मग माऊली असं म्हणतात की जात वित्त गोत कुळशिळ मात भजे का त्वरित भावनायुक्त. आता ह्याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं तसं आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे एक प्रकारचे अभिमान निर्माण होतात. हे जे अभिमान निर्माण होतात म्हणजे अभिमानाच्या बाबतीत कसं आहे की हे 8 प्रकारचे अभिमान आहेत. आपण सर्वसाधारण आपल्या जीवनात येणारे हे सगळे अभिमान आहेत. तर ह्याच्यामध्ये देहाभिमान याबद्दल तर आपण बऱ्याच वेळा बोललेलो आहोत की देहाभिमान म्हणजे मी म्हणजे देह. ही जी देहबुद्धी आहे ते अज्ञानाचं कारण आहे. आणि तो देहाचा जो अभिमान आहे म्हणजे मी म्हणजे देह हे जेव्हा खरं मानते तेव्हा मी म्हणजे सुंदर आहे, मी म्हणजे शूर आहे, मी म्हणजे बलवान आहे, हे सगळं मीच्या मागे जोडलं जातं. आणि त्याचा एक प्रकारचा अहंकार तिथे निर्माण होतो. ही मीची जी सूक्ष्म जाणीव आहे ती असणं आवश्यक आहे. ती आपल्याला भगवंतापर्यंत जाईपर्यंत ती अस्तित्वात असणं आवश्यक आहे. कारण मला भगवंताचं ज्ञान करून घ्यायचं असतं. ती मीची सूक्ष्म जाणीव. पण मीच्या जाणीवेनंतर मी नंतर मग त्याच्यामध्ये अहम 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 म्हणजे मी आणि अहम नंतर अहंता, अहंकार आणि दर्प अशा पद्धतीने ते होतं. तर अहंकार, अहंता, दर्प याची काही गरज नाहीये. पण मीची सूक्ष्म जाणीव भगवंतापर्यंत जायला आपल्याला आवश्यक असते. तेवढी जरूर असावी. पण देहाभिमान नसावा. तसंच कर्माभिमान आहे. कर्माभिमान कारण कर्म करणं हा माणसाचा स्वभाव आहे. तो कर्म केल्याशिवाय राहूच शकत नाही हे आपण बघितलेलं आहे. पण हे कर्म निष्काम भावनेने केलं जात नाही. त्याच्याऐवजी मी जे कर्म करतो तेच श्रेष्ठ आहे की मी करते म्हणून हे सगळं होत आहे. नाहीतर कोणी केलं असतं असा एक अहंकार मनात येतो. मी आहे म्हणून प्रपंच नीट चाललाय, दुसऱ्या कोणी केलं असतं का असंही व पुन्हा एक भाव असतो. असे अनेक प्रकारचे अहंभाव कर्मामध्ये सुद्धा असतात. कोणत्याही कर्मामध्ये मग माझं अक्षर सुंदर आहे म्हणून मी लिहिलेला दासबोध जास्त सुंदर आहे असाही अहंकारच आहे ना तो. प्रत्येक गोष्टीमध्ये कर्मामध्ये अहंकार निर्माण होतो. तर अहंकाराचं विसर्जन करणं आवश्यक आहे. कर्म जरूर करावं, ते आपला धर्म आहे. आणि कर्मानंतर तो कर्म निष्काम भावनेने करणं हे महत्वाचं आहे. म्हणून कर्माभिमान हा सुद्धा दूर करावा लागतो. तसंच जात्याभिमान आहे, कुळाभिमान आहे, देहाभिमान आहे, देशाभिमान आहे. म्हणजे जाती कोणतीही असो ना, मी अमुक जातीचा, मी तमुक जातीचा, आमच्यामध्ये असंच लागतं, तसंच लागतं, हेच करावं लागतं. हाही एक प्रकारचा अहंकारच आहे. किंवा आमची कुळ परंपरा अशी आहे, याबद्दलही अहंकार असतो. देशाभिमान हा जरूर तेवढा आवश्यक असावा. पण म्हणून इतर देशांना कमी लेखणं किंवा तुच्छ लेखणं हे तितकंच चुकीचं आहे. कारण हे जे कुळ, जाती, धर्म या सगळ्याचे जे अभिमान आहे ते अत्यंत घातक ठरतात. म्हणून इथे त्यांनी म्हटलं जाती कोणतीही असू दे, वित्त असो वा नसू दे, कुळशीळ कसंही असू दे, पण अंतःकरणात एक भक्ती असली की भगवंताशिवाय दुसरं काहीच आपल्याला दिसत नाही. आणि भगवंतालाही आपलं जात, कुळ किंवा वित्त, चित्त चित्त बघतो तो, वित्त वगैरे तो बघत नाही. कुळ शिळ कुठलंही असो त्याच्याकडे त्याचं लक्ष नसतं. तो आपल्या भक्ती भावाकडे बघतो. म्हणून हरिनाम हे भक्तिविण न घेता, भावेविण भक्तिविण असं न घेता ते भक्तिपूर्ण, भावपूर्ण या अंतःकरणाने घेतलं पाहिजे. मग तिथे आपले जे अभिमान आहे, देहाभिमान, कर्माभिमान, जात्याभिमान, कुळाभिमान, देशाभिमान, त्याच्यानंतर धर्माभिमान हा सुद्धा एक अभिमान आहे. धर्माभिमान म्हणजे खरं म्हणजे बघितलं तर धर्म या शब्दाचा अर्थ बऱ्याच वेळा राजकारणासाठी म्हणा किंवा अन्य गोष्टींसाठी थोडा विपरीत अर्थाने वापरला जातो. धर्म हा शब्द आम्ही संकुचित करून टाकलेला आहे आणि तो जातीशी जोडलेला आहे. तर ते अत्यंत चुकीचं आहे. खरं धर्म म्हणजे आपण जर बघितलं पाण्याचा प्रवाहीपणा हा त्याचा धर्म आहे. अग्नीची दाहकता हा त्याचा धर्म आहे.
अशा पद्धतीने हे धर्म आहेत. माणसाचा मानवता हा धर्म आहे. हे धर्म महत्वाचे आहेत. ते कुठेही गेलं तरी बदलत नाही. इथला अग्नी उष्ण आणि अमेरिकेतला अग्नी थंड असं कधीच होत नाही. कारण त्याचा तो धर्म आहे. हा धर्म जसा मनुष्याचा मानवता हा धर्म आहे. पण आम्ही हा धर्माभिमान जातीशी जोडून काहीतरी विपरीत अर्थ काढतो. हे अत्यंत चुकीचं आहे. आणि काही वेळेला आम्ही त्या धर्माभिमानामध्ये अडकतो. त्यामुळे हा धर्माभिमान सुद्धा नसावा. मानवता हा धर्म आहे. तो सर्वांनीच पाळण्यासारखा आहे. त्यात गैर काहीच नाही. माणूस त्यालाच म्हटलं जातं ज्याच्यामध्ये मानवता आहे, नाही का? तसं ज्ञानाभिमान, ज्ञानाचा सुद्धा अभिमान होतो. व्यावहारिक ज्ञान बरंच मिळवलं, की त्याचा अहंकार निर्माण होतोच, की मला एवढ्या डिग्र्या आहेत, मला एवढं. जरूर अभ्यास करावा. बहुधा ज्ञान हे व्यवहारासाठी आवश्यक आहे. पण त्याचा अभिमान नसावा. कितीही ज्ञान मिळालं तरी जमिनीवर असावं हे महत्वाचं आहे. आणि साधकाला सुद्धा त्याच्या ज्ञानाचा अभिमान होतो. त्याच्या सिद्धींचा गर्व होतो आणि ते सुद्धा चुकीचं आहे. परब्रह्माला अनुभवण्यापूर्वी परब्रह्म जे असतं किंवा भगवंत जो असतो, तो अनेक सिद्धी आपल्याला देतो आणि आपल्याला सिद्धीमध्ये अडकवतो. पण त्या सिद्धीपेक्षा फक्त तूच मला हवा आहेस, मला बाकीचं काही नकोय, हे ज्या वेळेला त्या सिद्धी दूर सारल्या जातात, तेव्हा त्याचा अहंकार कमी होतो. हा भाव तिथे असणं महत्वाचं आहे. आणि भाव असल्याशिवाय दर्शन नाही. आणि आपण जर बघितलं तर आपल्याला दर्शन हवं असेल तर प्रदर्शन करण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे प्रदर्शन म्हणजे प्रपंच आणि दर्शन म्हणजे परमार्थ असतो, असं म्हटलं जातं. नंतर येतो तो मोक्षाभिमान. खरं म्हणजे मोक्ष मिळाल्यानंतर अभिमान राहायचं काही कारणच नाही, कारण हे सगळे विसर्जन झाल्यानंतरच मोक्ष मिळतो, हे आपल्याला माहिती आहे. पण काहींना असं वाटतं मी अगदी मुक्ती प्राप्त केलेली आहे, मी सगळ्यात निस्संग झालेलो आहे, संग निस्संगातीत झालेलो आहे, असं वाटतं आणि मला आता मोक्ष मिळाल्यासारखं आहे. असं ज्याला वाटतं त्याला तो मिळालेला असतो असं नाही. तो मोक्षाभिमान. त्या अहंकाराला चिकटण्याची शक्यता असते. पण असं फार क्वचित घडतं. हे मोक्ष मिळण्याच्या आधीची स्थिती आहे. त्याच्यानंतर तो राहत नाही. म्हणून हे जे सगळे अभिमान आहेत, हे पूर्णपणे आपले गळून पडले पाहिजेत, असं इथे आपल्याला माऊली सांगतात. मग हे जात वित्त कुळ शिळ मात वगैरे जे सांगितलेलं आहे, आपण ज्या ज्या गोष्टीमध्ये रस घेतो त्या त्या गोष्टींचा अभिमान आपल्याला निर्माण होतो, असं म्हटलं तर गैर नाही. भक्ती रस घेतला तर भक्तीचाही अभिमान निर्माण होऊ शकतो. ज्ञान मिळवलं, ज्ञानप्राप्ती केली तर त्याचाही अभिमान होऊ शकतो. आत्मज्ञान मिळेपर्यंत अहम ब्रह्मास्मी हाही अभिमान निर्माण होऊ शकतो. कारण अहम ब्रह्मास्मी मध्ये अहम आणि अस्मी येतो. मग अहम आणि अस्मी आला की तिथे अभिमान निर्माण होतो आणि पुन्हा तिथून परत साधक फिरू शकतो. पण अहम ब्रह्मास्मी मधला अहम आणि अस्मी जेव्हा गळून पडतो तेव्हा ब्रह्मज्ञान होतो, तोपर्यंत नाही. मग जसं ज्ञानाच्या बाबतीत आहे तसं कर्माच्या बाबतीतही आपण बघितलं. पण आत्मरस एकदा प्राप्त झाला की मात्र हे कुठलेही अभिमान आपल्याला राहत नाहीत. आणि म्हणून समर्थ आत्मारामामध्ये असं म्हणतात, जर समर्थ रामदासांचा आत्माराम एक ग्रंथ आहे, अत्यंत सुंदर ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात, तू समर्थांचे लेकरू अभिमाने घेतला संसारू. तू या संसारामध्ये अभिमानामध्ये असल्यामुळे त्याच्यामध्ये अडकून पडलायस. एकदा का तो अभिमान सोडलास की आपोआप तू माझ्या इकडे येशील. तू समर्थांचे लेकरू म्हणजे समर्थ रामदास श्रीरामाला समर्थ म्हणत होते. माझे लेकरू म्हणत नाहीयेत, समर्थ रामदासांचे लेकरू म्हणत नाहीयेत. ते आपल्या समर्थाला म्हणजे श्रीरामाला समर्थ म्हणत असत. आणि तू त्या समर्थाचे लेकरू आहे, तो समर्थ आहे आणि तू अभिमान कसला धरतोस, असं त्यांनी त्याच्यामध्ये विचारलेलं आहे. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हा अभिमान सोडणं तितकंच महत्वाचं आहे, असं त्यांनी सांगितलंय. मग पुढे ते म्हणतात की ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले. आमच्या मनामध्ये नेहमी संकल्प विकल्प येत असतात.
संकल्प विकल्प हाही असतो, की मी एवढी भक्ती करते तो मला भेटेल का? शंकाच मनामध्ये जास्त येतात. हे संकल्प आणि विकल्प. मग तो नाही आला तर? आता मी संसारही सोडलेला आहे आणि आता मला परमेश्वरही नाही. अशी एक शंकित अवस्था साधकाच्या मनामध्ये निर्माण होऊ शकते. पण इथे ज्ञानदेव असं म्हणतायत, की संकल्प विकल्प तर माझ्या मनामध्ये नाहीच आहे. हा अभिमानाने ते सांगत नाहीयेत, ते आपल्याला मार्गदर्शनार्थक सांगतायत, की हा संकल्प विकल्प तो माझ्या मनामध्ये नाहीच आहे. उलट मला खात्री आहे, कारण त्याच्याच मनामध्ये मी घर केलंय आणि त्यांनी माझ्या मनामध्ये घर केलेलं आहे. मग एकदा त्यांनीच माझ्या घरामध्ये मन त्याला स्थिर केलेलं आहे, तर मी जिथे जाईन तिथे वैकुंठच निर्माण होणार आहे. हे त्या नाम साधनेचं रहस्य आहे. आणि म्हणून ते म्हणतात, जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वा घटी राम भाव शुद्ध न सोडी रे भावो टाकी रे संदेहो रामकृष्णी टाहो नित्य फोडी जात वित्त गोत कुळ शिळ मात भजे का त्वरित भावना युक्त ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हे सगळं सांगितल्यानंतर आता 25व्या अभंगामध्ये ते जाणीव आणि नेणीव याच्याबद्दल आपल्याला सांगतात. आणि ते असं म्हणतात, जाणीव नेणीव भगवंती नाही उच्चारणी पाही सदा नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रीघ नाही तेथील प्रमाण नेणवे वेदांसी ते तू जीव जंतुसी केवी कळे ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आता जाणीव नेणीव भगवंती नाही उच्चारणी पाही मोक्ष सदा. इथे मी खरं म्हणजे ब्रह्मरूपच असते. मी नेहमी ब्रह्मरूपच असतो, कारण तो माझ्या अंतर्यामी आहे. पण ते मला कळत नाही आणि मी म्हणजे देह आहे असं वाटतं, हे अज्ञान आहे. आणि भगवंताचं नाम एकदा शरीरात भिनायला लागलं, की मी सच्चिदानंद रूप आहे ह्याची जाणीव मला व्हायला लागते. म्हणजे ज्या वेळेला मी म्हणजे देह ही भावना असते, तेव्हा ती नेणीव असते. आणि मी म्हणजे ब्रह्म सच्चिदानंद स्वरूप हेच माझं रूप आहे हे जेव्हा कळायला लागतं, तेव्हा निर्माण होते ती जाणीव असते. आता पाण्याचं सुद्धा जे मूळ स्वरूप आहे ते अत्यंत शुद्ध असतं. जे पावसाचं पाणी पडतं ते पावसाचं पाणी अगदी डिस्टिल्ड वॉटर असतं त्याप्रमाणे शुद्ध असतं. आणि चातक ते घेतो असं आत्मारामामध्ये म्हटलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी ही उपमा चातकाची आपल्याला पाहायला मिळते. आत्मारामामध्ये सुद्धा आहे. आता इथे हे जे पाण्याचं शुद्ध स्वरूप आहे, हे पावसाचं शुद्ध पाण्याचं स्वरूप आहे. ते जेव्हा हवेत यायला लागतं, हवेचा स्तर जिथे असतो तिथे ते यायला लागतं, त्यावेळेला त्याच्यामध्ये हवेतले सगळे धुलीकण मिसळायला लागतात. मग पुढे पुढे ते खाली पडतं, त्यावेळेला ते नदीत पडतंय का चिखलात पडतंय का पाण्यात म्हणजे वेगळ्या एखाद्या डबक्यात पडतंय, त्याप्रमाणे त्याचं रंगरूप बदलतं. म्हणजे ते पावसाचं पाणी मुळात शुद्ध असतं, पण जमिनीवर पडलं, खाली येताना हवेतलं प्रदूषण त्याच्यात मिसळलं, की त्या पाण्याला वाटायला लागतं मी आता गढूळ झालोय, मला आता दुर्गंधी येतेय, किंवा मी रंगीत ह्याच्यात एखाद्या द्रवात मिसळलं तर मी रंगीत झालोय, असं वाटायला लागतं त्या पाण्याला. ते जसं वाटतं तसंच माणसाचं आहे.
तो मुळामध्ये सच्चिदानंद स्वरूपच आहे. आपण ह्याच्या आधीच्या श्लोकांमध्ये बघितलेलं आहे. जसं जसं त्याला दुपट्यात गुंडाळलं जातं, दुपट म्हणजे द्वैतात गुंडाळलं जातं, तसं तसं त्याच्या मनामध्ये द्वैत निर्माण होतं आणि तो मलिन व्हायला लागतो. हे जसं आहे तसं हे आपलं स्वरूप जे आहे ते आत्मतत्व जे आहे ते शुद्धच आहे. पण अविद्येच्या संपर्कामध्ये आल्यामुळे, अविद्या म्हणजे अज्ञान, अविद्या म्हणजे देहबुद्धी, याच्यामध्ये आल्यामुळे त्याला असं वाटायला लागतं. कसं वाटायला लागतं, की मी अल्पज्ञ आहे, तो सर्वज्ञ आहे, मी सीमित आहे, तो असीम आहे. असं वेगळेपण हे द्वैतामुळे तिथे त्याला निर्माण होतं. हे जे संस्कार आपल्या मनामध्ये होतात ना, त्या संस्काराला मधनं जाणीव-नेणीव निर्माण होते. आता संस्कार म्हणजे तरी काय? तर संस्कार म्हणजे ज्या आपल्या पूर्वजन्मीच्या काही वासना, इच्छा राहिलेल्या असतात, अतृप्त राहिलेल्या असतात, त्या या जन्मी सूक्ष्मपणे आपल्यामध्ये वावरत असतात. त्या असतात आणि आत्ताच्या घटना घडणाऱ्या ज्या असतात त्याचेही संस्कार असतात. हे सगळे संस्कार आपल्या सूक्ष्म देहामध्ये साठवलेले असतात. स्थूल देहावरती त्याचे परिणाम दिसतात. स्थूल देह म्हणजे जो आपल्याला बाहेर दिसतो तो, आणि त्याच्या आत आपला सूक्ष्म देह असतो. हा सूक्ष्म देहामध्ये हे सर्व संस्कार साठवलेले असतात. आणि हे संस्कार त्याच्यामध्ये का साठवले जातात? कारण त्याचा जो कारण देह असतो तो अज्ञानाचा असतो. म्हणजे मी म्हणजे देह ही जी भावना अज्ञानाची आहे, ती कारण देहामध्ये निर्माण होते आणि ते कारण असल्यामुळे सूक्ष्म देहामध्ये त्याचे संस्कार होतात आणि स्थूल देहामध्ये त्याचे परिणाम दिसतात. आणि म्हणून आपण म्हणतो ना, मी देवाची पूजा करते, म्हणजे देव वेगळा आणि मी वेगळा. मी असं म्हणत नाही मी आत्मतत्वाची पूजा करते, किंवा मी असं म्हणत नाही, मी सगुणाची पूजा करते, असं म्हटलं तर चालेल. पण आपण म्हणतो मी देवाची पूजा करते, तो देव वेगळा आहे, मी वेगळा आहे. मी देवाला अंघोळ घालते, मी देवाला नैवेद्य दाखवते. म्हणजे मी आहे आणि तो आहे. हे द्वैत तिथे निर्माण झालेलं आहे. पण ही शुद्ध स्वरूपाची जाणीव होणं म्हणजे ज्ञान आहे. समर्थ त्याला जाणता भक्त असं म्हणतात. पण मूळ परब्रह्म जे आहे, ते मात्र या जाणीव आणि नेणीव याच्या पलीकडे आहे. कारण ते द्वैताच्या पलीकडे आहे, ते अद्वैत आहे. त्यामुळे त्या द्वैताच्या पलीकडे जर जायचं असेल, त्याला जर भेटायचं असेल, त्याचा जर अनुभव घ्यायचा असेल, तर आपल्याला सुद्धा त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं. म्हणून मगाशी जे मी म्हटलं, की अहम ब्रह्मास्मी मध्ये अहम आणि अस्मी आला. तोही जेव्हा विरून जातो, तोही जेव्हा पूर्णपणे नष्ट होतो, त्यावेळेला आपल्याला त्या भगवंताशी एकरूप होता येतं. आणि हे नामस्मरणाने शक्य होतं. कारण नवविधा भक्तीमधली नामस्मरण ही एक भक्ती आहेच आहे. त्यामुळे हे त्या भक्तीमुळे शक्य होतं. आता ही जाणीव आणि नेणीव जी आहे, ती आपल्याला गाढ गाढ झोपेमध्ये जर आपण बघितलं, तर गाढ झोपेमध्ये तरी आपल्याला कुठे कळतं, की जाणीवही नसते आणि नेणीवही नसते. खरं म्हणजे आपण भगवंत आहोत का? पण नाही, आपण भगवंत त्यावेळेला नसतो. त्याचं कारण त्या अवस्थेला प्राज्ञ असं म्हणतात. प्राज्ञ, प्रकर्षेण अज्ञ. तिथे तो पूर्ण अज्ञ असतो. खरं म्हणजे तो त्या आपल्या परब्रह्माच्या अगदी जवळ पोचलेला असतो, पण त्याच्याशी त्याला एकरूप होता येत नाही, कारण तो गाढ झोपलेला असतो. पण ज्या वेळेला ब्रह्मस्वरूपी लीन होतं, त्यावेळेस त्याची जागृत अवस्था असते आणि त्यावेळेला तो प्रकर्षेण ज्ञ असतो. ती ज्ञ स्वरूपाची जाणीव त्याला झालेली असते. हा मुळातला फरक झोपेतला आहे. झोपेतही आपल्याला जाणीव नेणीव नसते, म्हणजे काय मी कोण आहे माहिती नसतं, कशी झोपली माहिती नसतं, काय चाललंय बाहेर ते माहिती नसतं, म्हणजे आपण पूर्णपणे त्याच्यापासून दूर असतो. पण तरी सुद्धा त्या दोन्ही अवस्थांमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. नामस्मरणामध्ये जेव्हा भक्त असतो, त्यावेळेला तो जाणता भक्त होतो आणि तो पूर्णपणे म्हणजे मगाशी प्रकर्षेण ज्ञ असतो. भगवंताच्या दरबारामध्ये जाणता असू दे किंवा नेणता असू दे, कोणताही भगवंत म्हणजे भक्त असू दे, तो पूर्णपणे समान दृष्टीने त्यांना वागवतो. भगवंत
त्याच्याकडे द्वैत नाहीये. द्वैत असतं तर त्यांनी म्हटलं असतं, हा जाणता भक्त आहे, तो नेणता भक्त आहे. पण तो म्हणतो हा भक्त आहे ना, मग तो कोणताही असो, जाणीव नेणिवाच्या पलीकडे असणारा तो आहे. त्यामुळे जाणता भक्त म्हणजे काय? जो समजून उमजून बुद्धीच्या आधाराने ज्ञ स्वरूप जाणून भक्ती करतो. म्हणजे व्यास आहेत, नारद मुनी आहेत, ऋषी मुनी इतर आहेत, या सगळ्यांची भक्ती जी आहे ती समजून उमजून जाणता भक्त होऊन केलेली अशी भक्ती आहे. पण काही ठिकाणी हे वातावरणच नसतं, तसं पूरक वातावरण नसतं, किंवा ते त्यांना लिहिता वाचता येत नाही. असेही अनेक भक्त आहेत. शबरी आहे, जनाबाई आहे, वाल्या कोळी आहे, गणिका आहे. अशी कितीतरी भक्त आहेत की ज्यांना त्याच्याबद्दल, ज्यांनी काही उपनिषद वाचली नाहीत, काही वाचलेलं नाही, पण तरी सुद्धा त्यांचा श्रद्धाभाव जो आहे तो अत्यंत दृढ असतो. मग जनाबाई सारखी पटकन म्हणून जाते की देव खाते देव पिते देवावरी मी झोपते. आपल्याला हे ऐकताना जर तिने खरंच आपण त्याचा अर्थ बघितला, देव खाते म्हणजे अन्न हे पूर्ण ब्रह्म, ते मी खातीये, तेच परब्रह्म आहे. कारण शरीर साधनेसाठी, साधना करण्यासाठी हे शरीर जे आहे ते नीट ठेवण्यासाठी मला ते खाल्लं पाहिजे. पण तेही ब्रह्मच आहे. खाणारी मी पण ब्रह्मच आहे, झोपणारी मी पण ब्रह्मच आहे. देव खाते देव पिते देवावरी मी झोपते, याच्यामध्ये ती सर्वम खलु इदम ब्रह्म हेच सांगतेय. हे कसं सांगू शकते? कारण तिची श्रद्धा त्या देवावरती आहे. तिने वाचन बिचन केलेलं आहे, तो ज्ञानयुक्त असं म्हटलं जातं, तशी ती नाहीये. पण श्रद्धावान लभते ज्ञानम, त्यांना ते ज्ञान आपोआपच प्राप्त होतं. कारण त्यांची अँटिना त्या परब्रह्माशी जोडलेली असते आणि आम्हाला ती ज्ञानामुळे जोडावी लागते. आणि ज्या वेळेला आम्ही ज्ञान प्राप्त करायला जातो तेव्हा असंख्य संशय आमच्या मनामध्ये निर्माण होतात. त्यांच्या मनामध्ये संशयच नसतो, एकच हरी, एकम एव अद्वितीय असं त्यांना सांगावं लागत नाही. ते म्हणतात दुसरं कोणी नाहीच आहे, तोच आहे, तोच माझ्या बरोबर येतो, तोच माझ्या बरोबर दळतो, तोच माझ्या बरोबर सगळी कामं करतो. ते आत्मतत्वच सगळी कामं करताय म्हणून माझ्या शरीराला कोणत्या वेदना होत नाहीत, माझ्या शरीराला कोणते श्रम होत नाही, असं ती सांगते. मग हे जे सगळं आहे हे सातत्याने हरिनाम स्मरण केल्यामुळे होतं. आणि नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रीघ नाही. आता नामस्मरण करणाऱ्या भक्ताला कळी काळाचं भय नाही असं म्हटलं जातं. मागेही त्यांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे. कारण नाम आणि नामी एकरूप होऊन जातात तेव्हा त्याला कळी काळाचं भय राहत नाही. भगवंत हे खरं म्हणजे विश्वाचं कारण आहे. कारण आहे म्हणजे रॉ मटेरियल आहे. उपादान कारणही तोच आहे असं आपण म्हणतो ना, तर ते कारण तोच आहे. आणि विश्वातले जे सगळे गुण आहेत ते त्यांनीच निर्माण केलेले आहेत. चराचर सृष्टी त्यांनीच निर्माण केलेली आहे. पण तो निर्माण करता त्या सगळ्याहून वेगळा आहे. गोपुर करणारा, अशी एक दासबोधामध्ये ओवी आहे. ते गोपुर करणार, गोपुर म्हणजे द्वाराच्या वरती जी गोपुर केली जातात, साऊथकडे अशी मोठमोठी आपल्याला मंदिरं दिसतात, त्याच्यावरती गोपुर असतात. ही गोपुर करणारा जो आहे तो वेगळा आहे. तसंच हे विश्व निर्माण करणारा जो आहे तो वेगळा आहे. आणि पण तो वेगळा असतो ते हे सगळं विश्व निर्माण करतो. पण तो ज्या वेळेला त्या विश्वामध्ये शिरतो, त्याच्यामध्ये जीव प्राण ओततो आपले, त्यावेळेला तो विश्वभाव त्याच्यामध्ये निर्माण होतो. आणि तो जो विश्वभाव आहे म्हणजे असं की तो ज्या वेळेला विश्व निर्माण करतो तेव्हा तो विश्वोत्तीर्ण झालेला जो असतो, विश्वाच्या बाहेर एकम एव अद्वितीय शांत निवांत बसलेला असतो, त्याच्यात स्पंदन होतं आणि तो हे सगळं विश्व निर्माण करतो. हे स्पंदन जिथे निर्माण होतं तिथेच द्वैत निर्माण होतं. मूळ माया तिथेच द्वैत निर्माण होतं. आणि ती द्वैत जे निर्माण होतं त्याच्यामध्ये तो जाऊन स्थिरावतो. त्यावेळेला सर्वत्र चराचरामध्ये तो भरलेला आहे, म्हणजे तो विश्वात्मक झालेला आहे असं आपण म्हणतो. हे जो तो विश्वात्मक होतो, ती जी त्याची शक्ती आहे, ती शक्ती वेगवेगळ्या रूपाने आपल्याला प्रत्ययास येते.
आणि ती जी शक्ती प्रत्ययाला येते त्यालाच सर्व संत नाम असं म्हणतात. म्हणजे ती जी शक्ती आहे तेच त्याचं नाम आहे. म्हणून ते नाम आम्हाला दिसतं, जाणवतं, लिहिता येतं. पण त्याच्या मागची जी शक्ती आहे ती त्याचीच शक्ती आहे. हे एकदा जाणलं म्हणजे नारायण हरी नामाचा उच्चार, हा नामाचा उच्चार म्हणजे त्याच्या शक्तीची जाणीव होणं, हे ज्या वेळेला आमच्यामध्ये निर्माण होतं तेव्हा कळी काळाचा रीघ नाही, असं त्यांनी म्हटलंय. खरं याच्या आधी 14व्या अभंगामध्ये सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे, कळी काळाचं भय नाही असं. आता हे भगवंताच्या नामाबरोबर त्या भक्ताचं नाव सुद्धा जोडलं जातं. भक्ताचं नाव सुद्धा जोडलं जातं, किंबहुना भक्ताचं नाव आधी घेतलं जातं मग भगवंताचं नाव येतं, कारण तो भक्त आम्हाला भगवंतापर्यंत नेत असतो. त्यामुळे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असं म्हटलं जातं. म्हणजे पुंडलिकाचं नाव आधी आणि मग हरी विठ्ठल असं म्हटलं जातं. किंवा हनुमान की जय, बोलो बोलो सियावर रामचंद्र की जय, ह्याच्यामध्ये हनुमानाचं नाव आधी घेतलं जातं. म्हणजे त्या भक्ताचं नाव, जे भक्त त्याच्याशी एकरूप झालेले आहेत त्यांचं नाव आधी घेतलं जातं. नाम आणि नामी हे एकरूप होण्याचं हे दृश्य स्वरूप आपल्याला दिसतं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल जसं आहे तसं. पण मग हे जे आहेत यांना कळी काळाचं भय नाही, कारण ते मृत्यूच्या पलीकडेच गेलेले आहेत. ते म्हणतात मला मृत्यू नाहीच आहे, देहाला मृत्यू आहे, माझ्या आत्मतत्वाला मृत्यू नाही. हे जे आहे काळाचं भय म्हणजे मृत्यूचं भय त्यांना नाही, कारण ते अजरामरच झालेले असतात. तसंच कळीचं भय नाही. कलीचं भय म्हणजे वाईट प्रवृत्तींचंही त्यांना भय नसतं, कारण त्यांच्या हृदयात भगवंत वास करतो आणि तोच भगवंत त्यांना काय करायचं हे सांगत असतो आणि त्याप्रमाणे त्यांच्या क्रिया चाललेल्या असतात. त्यामुळे त्यांना त्या वाईट प्रवृत्तीचंही भय नाही, कळी काळाचं भय नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे. पुढे ते म्हणतात, तेथील प्रमाण नेणवे वेदांसी, ते जीव जंतूसी केवी कळे. एक अभंग म्हणा किंवा गाणं आहे, वेदांनाही नाही कळला अंत पार ज्याचा, सावळा राजा पंढरीचा. हे जे परब्रह्म परमेश्वर विठ्ठल जे आहे ते कैवल्याचा पुतळा म्हटलेला आहे ना, त्यामुळे हा कैवल्याचा पुतळा आहे. पण त्याचं जे वर्णन आहे ते वेदांनी वर्णन केलेलं आहे. पण त्या वेदांनी जरी वर्णन केलेलं असलं त्याचा अंत पार लागलेला नाहीये त्यांना. म्हणजे वेदांनी त्याचं वर्णन केलेलं आहे, पण ते करताना सुद्धा न इति न इति असं केलेलं आहे. मग खरं काय हे त्यांना तरी कळलंय का? असं नाही, असं नाही, असं नाही असं ते सांगत गेलेत. पण त्या वेदांनाही तो उमगला नाही, कारण वेद हे शब्दरूप आहेत आणि तो शब्दांच्या पलीकडचा आहे. त्याच्यामध्ये भाव यायला लागतात आणि म्हणून अशी एक कथा सांगितली जाते की हे जे वेद आहेत त्या वेदांनी श्रीरामाचा महिमा वर्णन केलेला आहे. निर्गुण निराकार श्रीराम म्हणजे परब्रह्म, त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यावेळेला त्या वेदांना सुद्धा त्या श्रीरामाचा मोह पडला की नाही, तुला आम्हाला एकदा भेटायचंय, तुझं अंतःकरण आमचं अंतःकरण एकरूप होण्यासाठी आम्हाला तुला आलिंगन द्यायचंय असं त्यांना वाटतं, कारण आम्ही त्याचं वर्णन करतोय पण न इति न इति असं करतोय, आम्हाला तुझ्याशी एकरूप व्हायचंय. हे अंतःकरण ये हृदयचे ते हृदय व्हायला पाहिजे. ते अंतःकरण भेटण्यासाठी आम्हाला तुला गळामिठी मारायची. ही गळामिठी मारणं म्हणजे एकरूप होणं. तर तुझ्याशी एकरूप व्हायचंय. मग म्हणे माझ्याशी एकरूप झाल्यानंतर तुम्ही माझं वर्णन करूच शकणार नाही. पण आदर्शाला मिठी मारणं अत्यंत अवघड आहे आणि श्रीराम म्हणजे आदर्शाचा पुतळा होते. त्यामुळे त्यांना मिठी मारणं अत्यंत अवघड आहे. आणि त्यावेळेला श्रीरामाने त्यांना असं सांगितलं की पुढच्या अवतारामध्ये मी तुम्हाला मिठी मारीन आणि तो म्हणजे कृष्णावतार. आणि त्या अवतारामध्ये रासक्रीडेच्या वेळेला वेद हे ऋषी मुनी गोपी असे बनून तिथे आले होते आणि त्या वेदांनी त्याला मिठी मारलेली आहे आणि तो आनंद पुढच्या जन्मात उपभोगलेला आहे असं त्यांनी तिथे वर्णन केलेलं आहे. रासक्रीडेच्या वेळेला त्या वेद रूपी गोपी किंवा वेद रूपी ऋषी असंही म्हटलंय, ऋषी रूपी गोपी असे अनेक जण त्याला भेटायला आलेले आहेत. ते सगळं रासक्रीडेच्या वेळेला आहे.
त्यामुळे ती रासक्रीडा अत्यंत उच्च पातळीवरची रासक्रीडा समजली जाते. आता इथे म्हणून त्यांनी म्हटलंय, तेथील प्रमाण नेणवे वेदांसी. वेदांनाही त्याचं वर्णन करता येत नाही, कारण त्याचं वर्णन म्हणजे त्याचा अनुभव घेणं, आणि त्याचा अनुभव घेणं म्हणजे ब्रह्मानंदाचा अनुभव घेणं. हा ब्रह्मानंदाचा अनुभव त्याच्याशी एकरूप झाल्यावरच घेता येतो, तोपर्यंत नाही. त्यामुळे ह्या ब्रह्मानंदाचं वर्णन आपण नेहमी बघतो, ब्रह्मानंदम परमसुखदम वगैरे म्हणतो सुद्धा, पण त्याचं ब्रह्मानंद म्हणजे काय याचं वर्णन तैत्तरीय उपनिषदामध्ये केलेलं आहे. त्या तैत्तरीय उपनिषदामध्ये ते असं म्हणतात, मानसिक, बौद्धिक, शारीरिक बल असलेला तरुण, सज्जन, सदाचरणी, वेदांचं अध्ययन झालेला, अनुशासन प्रिय, धनानी परिपूर्ण, सम्राट, सच्शील अशी जी व्यक्ती असते ती एक आनंद घेते. म्हणजे त्यांनी बघा आनंदाच्या कशा कशा व्याख्या केलेल्या आहेत. ती एक आनंद घेते. त्याला एक मानुष्य आनंद असं म्हटलं जातं. असे 100 मानुष्य आनंद म्हणजे 100 मनुष्याचे आनंद म्हणजे एक गंधर्वाचा आनंद आहे. असे 100 गंधर्वांचे आनंद म्हणजे एक देवगंधर्वाचा आनंद. आता हे देवगंधर्वाचा आनंद म्हणजे 100 देवगंधर्वांचा आनंद म्हणजे एक पितरांचा आनंद, म्हणजे त्याच्यावरती पितृलोक आहे, त्यामुळे पितरांचा आनंद. जे पितर म्हणजे कायम परलोकात जे राहतात त्यांना पितर असं म्हणतात. पितर लोकात राहतात ते. आता हे सगळं जे आहे ते पितर लोकांचा आनंद, जो 100 पितर लोकांचा आनंद आहे, तो एक अजानजाचा आनंद. आता अजानज म्हणजे कोण? की जे पितर लोकातच जन्मतात, तिथेच राहतात, त्यांना अजानज असं म्हटलं जातं. आणि काही लोक पितर लोकात गेलेले असतात, त्यांना पितर लोक असं म्हणतात. आता ह्या अजानजाचा आनंद, आता 100 अजानजाचे आनंद म्हणजे एक कर्मदेवाचा आनंद. कर्मदेव म्हणजे कोण? यज्ञादी आदी पवित्र कामं जे आहेत, यज्ञ वगैरे करून, जप तप यज्ञ वगैरे करून, कर्म करून ज्यांना देवत्व प्राप्त झालेले आहेत त्यांना कर्मदेव असं म्हणतात. कर्म करून त्यांना ते देवत्व प्राप्त झालेलं असतं. अशा देवांचा आनंद, 100 आनंद म्हणजे एक इंद्राचा आनंद. असे इंद्राचे 100 आनंद म्हणजे बृहस्पतीचा एक आनंद. आणि असे 100 बृहस्पतींचा आनंद म्हणजे एक प्रजापतीचा आनंद. आणि 100 प्रजापतींचा आनंद म्हणजे एक ब्रह्मानंद. हा ब्रह्मानंद किती उच्च पातळीचा आहे की तिथे ब्रह्मानंदम परमसुखदम, त्याच्यासारखं दुसरं सुखच नाही, समाधान नाही. ते सुख म्हणजे समाधान आहे, दुःख अभिप्रेत असलेलं सुख नाही, तर ते समाधान रूपी आनंद आहे तो. त्यामुळे तो ब्रह्मानंद महत्वाचा आहे. आणि जिथे नाम आणि नामी एकरूप होतात तिथे हा ब्रह्मानंद प्राप्त होतो. आणि हा ब्रह्मानंद प्राप्त तेव्हाच होतो जेव्हा एकरूपत्व येतं. असा हा उच्च पातळीवरचा ब्रह्मानंद ज्याला मिळतो त्याला या पृथ्वीवरच्या आनंदाचं काहीच कौतुक नसतं. आम्हाला छोटे छोटे आनंद मिळतात, त्याच्यातच आम्ही तल्लीन होऊन जातो, मग्न होऊन जातो. पण हे आनंद किती उच्च कोटीचे आहेत आणि जे सच्चिद आनंद स्वरूप आहे हे या ब्रह्मानंदाच्याही पलीकडचं आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर हरिनामासारखं दुसरं मार्ग नाही, सोपा आणि सहज मार्ग आहे असं ज्ञानदेवांनी सांगितलेलं आहे. ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे. गोंदवलेकर महाराज म्हणतात, जेथे नाम तेथे माझा प्राण. ज्ञानदेव महाराज सुद्धा अनुभवाच्या पातळीवर, स्वानुभवाच्या पातळीवर सांगतायत की मला हरिपाठ नामस्मरणामुळे, म्हणजे हरिपाठ म्हणजे नित्य हरीचं नाम घेतल्यामुळे, या नामस्मरणामुळे मला 4ही मुक्ती प्राप्त झालेल्या आहेत. पहिल्या 3 मुक्ती तर नश्वरच आहेत, पण जी शाश्वत सायुज्य मुक्ती आहे तीही मला प्राप्त झालेली आहे. तीही मला प्राप्त झालेली आहे हे आपल्याला ते सांगतायत, कारण ती मुक्ती आपल्याला प्राप्त करायची असेल
तर ह्याचं नित्य पठण करायला हवं, ते सुद्धा एकरूप होईपर्यंत. मग हे ज्या वेळेला मी नामस्मरण करतो, तेव्हा मला मुक्ती मिळाली म्हणून वैकुंठात जायची सलोखता वगैरे गरजच नाहीये. कारण मी जिथे जातो तिथेच वैकुंठ निर्माण होतं. कारण मी जिथे जातो तिथे मी ब्रह्मानंदामध्ये असतो आणि ब्रह्मानंदामध्ये असल्यामुळे त्या वैकुंठामध्येच मी असतो. किंबहुना मी जिथे जातो तिथे वैकुंठ निर्माण होतं आणि म्हणून तुम्ही सुद्धा सर्वजण म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, जाणीव नेणीव भगवंती नाही, उच्चारणी पाही मोक्ष सदा. नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रिध नाही. तेथील प्रमाण नेणवे वेदांसी, ते जीव जंतुसी केवी कळे. इथे जीव जंतुसी केवी कळे असं जे म्हटलेलं आहे ना, त्याचा अर्थ असा आहे की आपण या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जर विचार केला तर केवळ एक जीव जंतू असल्याप्रमाणे आहोत. आपण जंतूला अगदी क्षुल्लक समजतो, दुर्बिणी खाली बघतो ना, तेवढं सुद्धा आपलं अस्तित्व नाहीये. पण आम्हाला आमच्या अस्तित्वाचा भयंकर अहंकार असतो की मी कोण, तर मी भारतात राहणारी, मी पुण्यात राहणारी, मी कोथरूड मध्ये राहणारी, मी अमक्या अमक्या नामवंत सोसायटीत राहणारी वगैरे वगैरे कितीतरी क्षुल्लक अभिमान असतात. हे जीवजंतू सारखं आपलं अस्तित्व असतं खरं म्हणजे. कारण एवढ्या मोठ्या ब्रह्मांडामध्ये कुठला भारत, त्याच्यात कुठलं पुणं आणि कुठलं कोथरूड आणि कुठली सोसायटी आणि त्याच्यात एका फ्लॅटमध्ये राहणारे तू तरी कोण आहेस? तू तर कोणीच नाहीयेस. हे लक्षात घेण्यासाठी त्यांनी त्याचा उच्चार केलेला आहे की तेथील प्रमाण नेणवे वेदांसी, ते जीव जंतुसी केवी कळे. ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे, सर्वत्र वैकुंठ केले असे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.